आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल। शिवसैनिकांकडून जंगी स्वागत। वाजे यांच्यावर पुष्पवृष्टी। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अभिनंदनाचे हिंगोली शहरात चौकाचौकात पोस्टर। शिवसेना आमदार संतोष बांगर आणि नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांच्याकडून पोस्टरबाजी। बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना आमचीच। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य 60व्या वर्धापन दिनी। महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता तर ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था वाईट झाली। नरेश म्हस्के यांची टीका। मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात उद्या मनसेचा मेळावा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार। राज ठाकरे खासदार फुटीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। ठाकरेंनंतर आता पवारांच्या खासदारांकडे मोर्चा वळवल्याची चर्चा। शरद पवारांचे काही खासदार सुनेत्रा पवार यांच्या संपर्कात। सूत्रांची माहिती। अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीत याविषयी चर्चा। खासदार पार्थ पवारही उपस्थित। शरद पवारांच्या पक्षातील एकही जण फुटणार नाही। पत्रकारांच्या प्रश्नावर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं उत्तर। धैर्यशील मोहिते पाटीलच अदृश्य व्हायची वेळ आली आहे। संख्याबळ नसताना अहंकारापोटी निवडणूक लढवली। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदार आणि खासदारांचा क्लास। मुख्यमंत्री फडणवीस वर्षावर 22 जूनला बैठक घेणार। रवींद्र चव्हाण फडणवीसांसमोर आमदारांचा रिपोर्ट कार्ड मांडणार।